श्री स्वामी समर्थ. बाळा, शांतपणे ऐक. स्वामी कोणत्याही संकटात तुझ्या सोबत राहतील आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच. बाळा, तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे का? मग हा स्वामी संदेश नक्की ऐक. तिसऱ्या क्षणी स्वामीच्या मस्तकावरील अष्टगंधाला स्पर्श कर. अडथळे दूर होऊन नशीब चमकू लागेल. अशक्यही शक्य करतील स्वामी. मोजून 5 मिनिटे ऐक. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्या मुला, तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे, हा स्वामी संदेश आला आहे, तर तू दुर्लक्ष न करता स्वामी संदेश ऐकून तर बघ. ज्या अडचणीतून, ज्या संकटातून तू मार्ग काढत आहेस, जे प्रश्न तुला सतावत आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं तुला आज मिळतील. तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत, जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे, ते शांत होईल आणि तुझ्या मनाला समाधान मिळेल. आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस, जिथे तुला मार्ग सापडत नसेल, त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्यासोबतच आहेत. फक्त लक्ष देऊन, संयम ठेवून, दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर बघ. स्वामींना एक हाक देऊन तर बघ. कोण कोणत्या कुळामध्ये, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात जन्मला आहे, त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्म झाला आहे, हे तुमचं परम भाग्य. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन. हा माझा तुला आशीर्वाद आहे. आज स्वामी बोध देऊन सांगत आहेत, मी कुणी मर्यादित शरीर नाही, मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमेवच अस्तित्व जे कुणापासून वेगळं नाही, कुणी माझ्यापासून वेगळं नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात. स्वामी त्यांचे कुलदेवता असतात. स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात. कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ दे मुला, कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवतं. हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे. संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या, संकट आल्या, त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस. स्वामी पद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल, त्यावेळी तू हा भवसागर तरुण जाणार आहेस आणि निश्चितच तुला सुखाचा, आनंदाचा किनारा सापडणार आहे. परिस्थिती पुढे हार न मानता तू जे त्रास आजपर्यंत सोसला आहेस बाळा, त्या स्वामींना सर्व जाणून आहेत आणि तुझ्या अडचणीमध्ये स्वामींनी नेहमीच तुला साथ दिलेली आहे. प्रत्येक वेळी तुला संकेत देऊन तुला सावध केलेलं आहे. खिसाने श्रीमंत नसला तरी हरकत नाही, पण मनानं श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात. ज्या मार्गाने तू चालत आहेस त्या मार्गाने तू नेहमीच जा, कारण तुला स्वामींचा खास आशीर्वाद आहे आणि तू तुझा मार्ग चुकणार नाहीस याचा स्वामींना विश्वास आहे. जसा तुझा स्वामींवर विश्वास आहे, तसा स्वामींना आपल्या लेकरांवरती विश्वास आहे की त्याचा मार्ग चुकणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप मोठा धडा घेतला आहेस, खूप मोठे अनुभव घेतले आहेस, खूप मोठं दुःख पचवलं आहेस, खूप काही अनुभव घेऊन तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस बाळा. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची स्वामींना कल्पना आहे आणि तुझ्या देखील मनाला माहिती आहे की तू आजपर्यंत किती गोष्टींना तोंड देऊन, किती गोष्टी सहन करून तू इथंपर्यंत पोहोचला आहेस आणि तुझ्या जीवनाचा प्रवास चालू आहे. आयुष्यामध्ये खूप वेळा तू पडला आहेस, हारला आहेस. खूप वेळा तुझे घेतलेले निर्णय तुलाच मातीत घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं तुझं नुकसान झालेलं आहे. तुला असं वाटायला लागतं की आपली काहीही किंमत नाही आहे. पण आयुष्यात बाळा, तुझ्यासोबत कितीही वाईट घडू दे, भविष्यात कधी घडेल. त्यामुळं तुम्ही कधीही, तुमची किंमत कमी होत नाही. त्यामुळं आपण खूप मौल्यवान आहात, ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, जे काही भूतकाळामध्ये घडले त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला कधीच वाईट करून घेऊ नकोस. कारण तुमच्याकडे खूप मौल्यवान गोष्ट आहे बाळा, आणि ते म्हणजे तुझं मौल्यवान आयुष्य. हे आयुष्य खूप भरपूर आनंदात राहा आणि सुखा समाधानानं जग. मला एक गोष्ट नेहमी लक्षात घे, जो अहंकारी स्वभावाचे माणसे असतात त्यांचं फक्त भांडणासाठी भांडण, टीकेसाठी टीकाच ते करीत असतात.
त्यामुळे त्या लोकांकडे फारसं लक्ष द्यायचं नाही, कारण त्या भांडणामागे कोणताही उद्देश नसतो, कोणताही हेतू नसतो, कोणतंही कारण नसतं आणि नेमकं कशासाठी भांडण सुरू आहे किंवा कशासाठी ते टीका करत आहेत त्याची कल्पनाही त्यांना नसते. त्यामुळे अशा व्यक्ती फक्त तिथंपर्यंतच विचार करू शकतात. त्यामुळं फक्त वायफळ निरर्थक बडबड केली की सगळं झालं असं ह्या लोकांना वाटत असतं. त्यामुळं जे बुद्धीनं कृतीनं कार्य करण्यावर भर देतात त्यांच्यासोबत तू नेहमी राहा, तसा विचार कर. पण जे फक्त वायफळ बडबड करतात पण कृतीतून त्यांच्या काही घडत नाही किंवा त्यांची काही करण्याची तयारी नसते, फक्त मोठ्या मोठ्या बाता आणाभाका घेणारे लोक काहीच करू शकत नाहीत. त्यामुळं त्या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं कधीही चांगलं. बाळा, नेहमी लक्षात घे, आयुष्यामध्ये जर तुला काही करायचं असेल, जर तुला काही घडवायचं असेल तर तुझ्याकडे हजरजबाबीपणा खूप महत्त्वाचा आहे बाळा. तू कितीही आयुष्यामध्ये प्रयत्न करत असशील, कितीही काम करत असशील आणि तरी देखील तुझ्याकडे हजरजबाबीपणा नसेल तर काही अर्थ नाही आहे. हजरजबाबीपणा म्हणजे काय तर प्रत्येक वेळी तुझ्याकडे कुठल्याही कामासाठी आळस नसावा, कोणतीही गोष्ट शिकण्याची करण्याची तुझ्याकडे वृत्ती असावी जे तू तुझ्या आजूबाजूला अनेक लोकांमध्ये पाहिले नसेल. कारण तसा हजरजबाबीपणा प्रत्येकाकडे असेलच असं नाही आहे. ज्याच्याकडे आळस भरलेला असतो त्याच्याकडे हजरजबाबीपणा नसणारच आहे. त्यामुळं बाळा, त्याला कितीही गोष्टी समजावून सांगितलं तरी देखील त्याच्यामध्ये फरक पडणार नाही आणि तो त्या गोष्टी करण्यासाठी तयार होणार नाही, कारण त्याला ती करायचीच नसते. त्यामुळं तू नेहमी लक्षात घे, अशा लोकांमागे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे, त्यामुळे तू तुझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि तुझं कार्य करत राहा. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात घे, जर तुझं नशीब तुला जर काही चांगलं देणार असेल तर त्या गोष्टीची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीनेच होत असते बाळा. आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी अशक्य गोष्टीने होत असते जे तुझ्या आयुष्यात झालेलं आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, आयुष्यातलं तुझा सगळ्यात मोठा अनुभव, तुझं सगळ्यात मोठं कष्ट म्हणजे हे एक महासागर आहे. ह्या महासागरातलं तुझा अनुभव हा खूप मोठा तुझ्या आयुष्याचा पाया आहे बाळा, जे आजपर्यंत तू घेतला आहेस. ज्या अनेक प्रकारच्या व्यक्ती तू बघितल्या आहेस, अनेक प्रकारच्या लोकांचे विचार तू बघितले आहेस, त्यामुळे तुला जगण्याचा दृष्टिकोन माहिती आहे. लोक कसा विचार करतात किंवा जीवनाकडे कसं बघतात. त्यामुळं ते अनुभव, प्रत्येक गोष्टीचा अनुभव तुझ्याकडे आलेला आहे. त्यामुळे आयुष्य जगताना तुला प्रत्येक मार्गावरती, प्रत्येक टप्प्यावरती त्याचा तुला फायदाच होणार आहे. जे अनुभव तू घेतला आहेस त्यामुळे तुला लोक तू ओळखू शकणार आहेस. पण त्याच्याकडे व्यवहार ज्ञान येतं ते त्याच्या अनुभवानं, त्याच्या कर्मानं, त्याचा आयुष्यातला व्यवहार कसा आहे यावरून तो माणूस कसा आहे हे कळत असतं.